नमस्कार, मी प्रशांत कदम. संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच दरम्यान शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीची चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर कुणाला असंही वाटेल, की शरद पवार खासदार आहेत आणि एका खासदारानं पंतप्रधानांना भेटण्यामध्ये एवढं काय आहे त्याच्यामध्ये? पण प्रत्येक वेळी जेव्हा शरद पवार आणि मोदी भेटतात, तेव्हा त्याच्या पाठीमागं अशीच एखादी बॅकग्राऊंड असते, की त्या भेटीची फार चर्चा होते. आत्ता सुद्धा बघा, की जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. सरकार फार संकटामध्ये आहे, डिफेन्स मोडमध्ये आहे असं दिसतंय. सरकारवरती टीका होतीये. दुसरीकडं डिलिमिटेशन विधेयक पुन्हा येणार आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी भूमिका आहे, ती यावेळी थोडीशी बदललेली असू शकते. याच्याबद्दलच्या बातम्या येतात. सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण देतात आणि या पार्श्वभूमीवरती झालेली ही भेट आहे. अ, काय नेमकं या भेटीमध्ये घडलेलं असू शकतं? अर्थात या भेटीला एक कारण जे आहे, अर्थातच म्हणजे जी चर्चा होत असते ती फार एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये म्हणून सरकारी कारण पण तयार असतं. याही वेळी एक लांबलचक पत्र जे आहे ते शरद पवारांच्या कार्यालयाकडनं देण्यात आलेलं आहे आणि शेती प्रश्न, पाण्याचे प्रश्न याच्या संदर्भात चर्चा झाली हे सांगितलं गेलेलं आहे. पण हे तितकं जे आपल्याला दिसतंय वरवरून तितकं ते सगळं सोपं आहे का? जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर आहेत. सर, पुन्हा एकदा टायमिंग फार महत्वाचं दिसतंय. शरद पवार आणि मोदी भेटतात आणि मग या सगळ्या गोष्टींचा त्याला रेफरन्स असणं. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की हे एकदम न्यूज वर्दी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अचानकपणे सगळे देशाचं लक्ष हे दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलन, त्याच्यावर सरकारची प्रतिक्रिया, पोलिसांचा लाठीमार वगैरे हे सगळं सुरू असताना एक प्रकारे वैचारिक पोलरायझेशन तुम्हाला सगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये दिसतंय. म्हणजे विशेषतः सोशल मीडियामध्ये वगैरे दिसतंय की काही समर्थक सरकारचे जे ते असं म्हणतायत गेले 2-3 दिवस की हे परकीय शक्तींचा हात आहे याच्यामध्ये वगैरे, आणि जे बहुसंख्य विद्यार्थी प्रतिनिधी किंवा विद्यार्थी संघटना यांचे लोक म्हणतायत की हे किती हा अन्याय आहे विद्यार्थ्यांवर, शिक्षण व्यवस्था कशी वाईट आहे वगैरे वगैरे, असं सगळं डिबेट सुरू असताना विरोधी पक्षातले किंवा निदान आय आघाडी ज्याला आपण म्हणतो, इंडिया आघाडी, त्याचे महाविकास आघाडीचे एक पिलर असलेले किंवा त्याची स्थापना करणारे शरद पवार यांनी नेमकी आपली बाजू काय आहे आणि आपण कोणाच्या बाजूला आहोत याच्याबद्दल परत एकदा प्रशांत मोठी संदिग्धता निर्माण केलेली आहे असं मला वाटतं आजच्या या हेडलाईन किंवा या व्हिज्युअल्स मधनं जी आता तुमच्याकडे स्क्रीनवर दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की शरद पवारांचा हा एक डीएनएच राहिलेला आहे की ते अशा प्रकारची संदिग्धता, राजकीय संदिग्धता, ते कुठल्या बाजूला असतील, काय नेमकं त्यांच्या मनात आहे, काय करणार आहेत वगैरे याच्याबद्दल सतत निर्माण करणे. हॅव्हिंग मेट मिस्टर शरद पवार मेनी टाइम्स, आय कॅन टेल यू, असं मी एक इंग्लिशमध्ये म्हणतो की त्यांना अनेकदा भेटल्यामुळे मी हे सांगू शकतो. काही वेळा तर अगदी म्हणजे 1-2 जण आणि ते असंच आम्ही अर्धा तास बोललो असल्यामुळे की ही एन्जॉयज दिस. बरोबर. हा, प्रशांत कदम आणि मी आता जर असं अर्धा तास बोलणार असू की पवारांच्या मनात काय आहे, पवार काय करतील, अमुक तमुक, आणि त्याला जर 1 लाख लोक ते बघणार असतील तर शरद बरोबर. पवारांचं हेच टार्गेट आहे. त्यांना भयंकर आवडतं याचं, बरोबर. असं मी आणि ऑब्झर्व केलं. राजकारणामध्ये रिलेव्हन्स राहणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही हो कुठल्याही बाजूला असला तरी तुम्हाला हो वगळता येऊ शकत नाही. हा संदेश हो, जातो. एक्झॅक्टली ते त्यांचं टार्गेट आहे. आणि बिलीव्ह मी, ही म्हणजे हॅव्हिंग सीन हिम फॉर 30-40 इयर्स ऑलमोस्ट, म्हणजे 30-35 वर्ष करिअरमध्ये, आणि आधी कॉलेजपासून मी त्यांना बघत आलोय म्हणून, तर त्यांना अल्टिमेट सर्व्हायव्हर असं नाव मी दिलेलं आहे. म्हणजे माझ्या शब्दात मी देईन की ही ज अल्टिमेट सर्व्हायव्हर. काही झालं तरी ते सर्व्हाइव्ह होणं, आणि सर्व्हाइव्ह होण्याचा सध्याचा सगळ्यात मोठा मार्ग किंवा हे आहे म्हणजे फॉर्म्युला असा आहे असं आपण म्हणू प्रशांत, की चर्चेत राहणं, मीडियामध्ये राहणं, आपल्याबद्दल मीडियामध्ये चर्चा होणं, आपल्या बरोबरची जी माणसं आहेत ती त्यांची एक शक्ती आपण निर्माण करणं वगैरे वगैरे. ते सगळं आपण बोलू पुढच्या 25-30 मिनिटात. पण पॉइंट असं की तुम्ही विचारलं की हे काय आहे, आपण ह्याच्याकडे कसं बघायचं, तर मला असं वाटतं की शरद पवार त्यांच्या करिअरच्या आणि त्यांच्या पक्षासाठीच्या एका मोठ्या वळणावर येऊन पोचलेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये संपादकीय पानावर मी एक लेख लिहिला आहे. तो असा आहे हेडिंग की शरद पवार ॲट क्रॉसरोड्स. या आपण मोठ्या हायवेवरनं चाललो आणि एका पॉइंटला आपण येतो की तिथे 3 दिशांना रस्ते चाललेले आहेत. त्यातला कुठला रस्ता आपण घ्यायचा, तिथे आपण थांबतोय आणि विचार करतोय कुठला, दॅट इज कॉल्ड क्रॉस रोड्स. तर काय झालंय की क्लिअर आहे की राष्ट्रवादीसाठी अतिशय वाईट काळ आहे, तुम्हाला माहिती आहे.
हो. मागच्या सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि या सगळ्या पंचायत वगैरे निवडणुकांमध्ये त्यांना खूपच वाईट त्यांची परिस्थिती झाली. म्हणजे एकही जागा मिळू नये असं काहीतरी मला वाटतं नगरपंचायतींमध्ये झालंय. महापालिकांमध्ये पुणे महापालिका हातातून गेली, पिंपरी चिंचवड सुद्धा गेली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास तरी सुद्धा ते झालेलं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत हॅव्हिंग बीन अ अल्टिमेट सर्व्हायव्हर, तर त्यांना कसं आहे की आता त्यांना आपण पुढे काय पावलं टाकायची असं वयाच्या 85 पूर्ण करून 86व्या वर्षात असताना सुद्धा ते विचार करतात असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी ते करत आहेत. त्यातली एक चर्चा अशी आहे जोरात की ते या सगळ्या विधेयकाला, हे जे काही डिलिमिटेशन विधेयक आहे त्याला लोकसभेत पाठिंबा देण्याचं एक टेम्पटेशन आणि ते दाखवून आपल्या 8 खासदारांपैकी बहुसंख्य लोकांना घेऊन एनडीएला अलाइन होतात की काय. त्याच्याबद्दल अर्थातच भाजपनी कंडिशन घातली की तुम्हाला महाराष्ट्रातल्याच राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांनी जी चालवली किंवा आता सुनेत्रा पवार चालवतात त्याच्यामध्ये मर्ज व्हायला लागेल, आम्ही काही त्यात पडत नाही वगैरे असं ते झालेलं आहे. त्या पॉइंटला ते येऊन थांबलंय आणि त्याच्यावर थोडंसं डिस्प्यूट सुरू आहे, मागे पुढे सुरू आहे. ओके. इंटरनल माहिती सगळीकडे आली आहे ऑलरेडी. ती अशी आहे की पवार फॅमिलीमध्येच डिस्प्यूट आहे. रोहित पवारांचं एक काहीतरी म्हणणं आहे, इतरांचं दुसरं काहीतरी म्हणणं आहे, ते फॅमिली मधलं आहे वगैरे. ते नंतर बोलू वाटल्यास, ते महत्वाचं नाही. पॉइंट असा की राष्ट्रीय पिक्चर, त्यावर आपण येऊ. राष्ट्रीय पिक्चर आता तुम्ही जे दाखवताय, मला गंमत काय वाटतेय म्हणजे त्या सगळ्या आपण शक्यतांबद्दल बोलूच, पण सुरुवातीला म्हणजे पंतप्रधानांना जेव्हा काही नेते भेटतात तेव्हा त्यांचे फोटो अनेकदा येत असतात, ते अशा मुद्रेमधले येतात बघा, हे असे भेटलायत एकमेकांना. अगदी बरोबर. पण हा जो फोटो आहे याच्यामधनं दोघांमध्ये एक केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे पंतप्रधान स्वतः त्यांना रिसीव्ह करायला आलेले आहेत. हा फोटो कदाचित ते वगळू शकले असते, पण ते दाखवून काहीतरी एक संदेश या वातावरणामध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे. नाहीतर नुसते दोघे बसलेले चेअरवरती एकमेकांच्या हा फोटो टाकून या भेटीचं त्यांना काही नॅरेशन द्यायचे ते देऊ शकले असते, पण हे काहीतरी सांगतो. आता यू हॅव हिट द नेल ऑन इट्स हेड. म्हणजे काय आहे की या दोन्ही नेत्यांचं अनेक कॉमन गोष्टी आहेत, त्या मी बोलतो हळूहळू. त्यातली एक गोष्ट अशी आहे की एक तर ते अल्टिमेट सर्व्हायव्हर आहेत, एक तर ते सत्तेबरोबरच राहणार, सत्तेत राहण्यासाठी काही करणार वगैरे. दुसरं म्हणजे त्यांना माध्यमातलं सगळं ऑप्टिक्स आणि या सगळ्या गोष्टी आणि काय कसं खेळायचं हे बरोबर माहिती आहे. त्यामुळे आता जी काही दिल्लीमधली सगळी ओव्हरऑल परिस्थिती आणि एकदम उद्रेक असं झाल्यासारखं चित्र आहे, त्याच्यामध्ये पवार साहेबांना हाताला धरून आपल्या रूम मध्ये आपण आत नेत आहोत आणि इतकं सौहार्द त्याला म्हणतात तसं वातावरण आपल्यामध्ये आहे, या दोघांमध्ये आहे, हे दाखवून मोदी यांना सुद्धा एक स्ट्रोक मारायचा आहे. त्याला मी मास्टर स्ट्रोक वगैरे नाही म्हणणार, पण स्ट्रोक मारायचा आहे की त्यांना इंडिया आघाडीला पंक्चर करायचं आहे याच्यातून. म्हणजे त्यांचा सुद्धा उद्देश साध्य होतोय. मला वाटतं की त्यांनी इमिजिएटली पवार साहेबांना वेळ दिली असेल, तर त्यांनी मागितली असेल, तर अपॉइंटमेंट दिली असेल, या लगेच, आणि त्याचा भरपूर वापर ते सुद्धा करतात. हा एक भाग आहे. पण कमिंग बॅक टू पवार स्ट्रॅटेजी, तर आपण ह्याकडे येऊ की ते एनडीए मध्ये पूर्ण सहभागी होत आहेत, एनडीएला अलाइन होत आहेत का केवळ या विधेयकामध्ये आमची सगळे 8 खासदार तुमच्या मागे उभे राहतील, मतदान करतील वगैरे असं बोलतायत. हे डिस्कस आज झालं असेल, काय करायचं वगैरे डिस्कस झालं असेल. पुढचा पार्ट असा आहे की महाराष्ट्राच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये 29 साठीची जी तयारी आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचा आता विकनेस सध्या काय आहे हे बघा तुम्ही. काय विकनेस आहे आता शरद पवारांच्या मनात? मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या मनात विकनेस त्यांची कन्या सुप्रिया सुळे हा आहे. त्यांना आता क्लिअरली, म्हणजे आय नो हिम व्हेरी वेल म्हणून मी हे सांगतोय तुमच्या प्रेक्षकांसाठी, त्यांना आता स्वतःच्या करिअरची चिंता नाही. त्यांना आता असं वाटतं की आपलं सगळं करून झालंय, काय जे आहे ते आपण राज्यसभा सदस्य आहोत वगैरे, जे ठीक आहे सगळं आहे. त्यांना चिंता ही आहे की सुप्रिया सुळे यांचं करिअर आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठीची पुढचा मार्ग, त्याच्यामुळे त्याच्यासाठीच्या काही गोष्टी ते करत आहेत असं माझं इम्प्रेशन आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की ते आता अलाइनमेंट अशी झाली की आता एनडीएचं तर म्हणजे वरवंटाच आहे, फिरतो आहे, पूर्ण हुकूमत त्यांचीच आहे, विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही स्थान नाही. तर त्याच्यातून काय होऊ शकतं? महाराष्ट्रामध्ये चित्र असं आहे की जयंत पाटील असतील, रोहित पवार नाही, रोहित पाटील असतील, हे सांगली जिल्ह्यातले नेते ऑलरेडी बीजेपीकडे अलाइन होत आहेत की काय, असं चित्र आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या प्रेक्षकांना माहिती आहे, सगळे खूप अलर्ट आहेत, सगळ्यांना सगळं माहिती आहे. तर या सगळ्या परिस्थितीत हा पण सिग्नल पवारांना द्यायचा आहे की तुम्ही परस्पर जाऊन देवेंद्र फडणवीसांची चर्चा आणि काहीतरी अमुक तमुक हे करता आहात, काहीतरी स्वतःच काहीतरी करता आहात, हा सिग्नल माझ्यापर्यंत येतोय. त्याच्याबद्दल अनेक पत्रकार बोलतायत की राष्ट्रवादीचे अनेक मोठे आमदार नेते हे परस्पर जाऊन भाजपशी बोलतायत वगैरे. तर थांबा, हे बघा, मी इन्चार्ज आहे, मी दिल्लीमध्ये
हम्म. तुमच्याच म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जायचा प्रयत्न करताय वर त्याच्यातले टॉप बॉस आहेत, त्यांचा माझा डायरेक्ट 1-to-1 संवाद बरोबर. आहे, हे पण दाखवायचंय त्यांना, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा. त्यामुळे खरंय. एकाच दगडामध्ये 6 पक्षी मारण्याची ख्याती असलेले शरद पवार आहेत. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं मला वाटतं. आता थोडीशी बॅकग्राऊंड आपण बघू. तुमचा पुढचा प्रश्न आल्यावर आपण अधिक बोलू, पण मला थोडं इतिहासाचं सांगायचंय हा. की देशाचा ओव्हरऑल तुम्ही पर्स्पेक्टिव्ह जर बघितला, नॅशनल पर्स्पेक्टिव्ह बघू आपण, ओव्हरऑल बिग पर्स्पेक्टिव्ह, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की 3 असे प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत. वयाच्या सिनियरिटीनुसार तिघांची नावं मी 1, 2, 3 अशी घेतो. बाळासाहेब हम्म. ठाकरे, शरद पवार आणि ममता बॅनर्जी. या हम्म. तिन्ही लोकांनी लक्षात घ्या, प्रशांत, गेल्या 30 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षापासून सुद्धा आणि काँग्रेसपासून सुद्धा असं एक इक्वल डिस्टन्स कायम ठेवलेलं आहे. हे हो. पूर्वी पण मला वाटतं तुमच्या शोवर किंवा अन्य ठिकाणी मी बोललोय. कसं केलंय त्यांनी, की त्यांनी ते एका बाजूला जरी त्यांची अलाइनमेंट असली तरी हम्म. मधून मधून दुसऱ्या बाजूला सपोर्ट द्यायचा. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती पदाला हो. सपोर्ट द्यायचा आणि कुठे खरंय. मध्येच काँग्रेसचे कोणी सुनील दत्त असतील त्यांना काहीतरी थोडं मदत करायची वगैरे, हो. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या त्यांनी केली. ती का आहेत? कारण भारतीय जनता पक्ष आपल्याला खायला बघतोय, गिळायला बघतोय, हे त्यांना आधीपासून माहित होतं किंवा तो डॉमिनेट हम्म. करतोय, तर ते चेकमध्ये ठेवणं. ते शरद हम्म. पवारांनी सुद्धा तसंच केलेलं आहे. इक्वल डिस्टन्स ठेवलंय. काँग्रेस बरोबर अलायन्समध्ये असले तरी हम्म. महाराष्ट्रात 2014 साली देवेंद्र फडणवीस यांना पुरेशी मेजॉरिटी नव्हती तेव्हा त्यांच्या पक्षाला बाहेरून पाठिंबा देणं, गुजरातमध्ये हम्म. आपले उमेदवार उभे करणं आणि भारतीय जनता पक्षाला काँग्रेस विरोधातल्या लढाईमध्ये इनडायरेक्टली उपयोग होईल असं बघणं, हे सगळं ते हम्म. करत आलेले आहेत. म्हणजे त्यांचे त्या अर्थाने ते जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा कॅबिनेट कमिटी आणि इतर प्राईम मिनिस्टर्स मीटिंग्स ज्या व्हायच्या दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये हम्म. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी तिथे उपस्थित असायचे. त्यावेळी नरेंद्र मोदी, माहितीचा हो. भाग म्हणून तुम्हाला सांगतो, अत्यंत आक्रमकपणे बोलायचे आणि हो. मनमोहन सिंग त्याच्यावर अतिशय डिस्टर्ब व्हायचे. आणि अनेकांना बरोबर. ही गोष्ट माहिती आहे की त्यावेळी मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यात असा वाद व्हायचा की गुजरातला तुम्ही पुरेसे फंड देत नाही, गुजरातचे अमुक प्रश्न हो. आहेत वगैरे वगैरे. बरोबर. त्यामध्ये मीडिएटर म्हणून शरद पवार उतरायचे. पवार साहेब होते. त्याच्यामुळे बरोबर. तेव्हापासून त्यांनी ते मोदींशी आपलं हे चांगलं ठेवलेलं आहे. पूर्वीच्या बरोबर. काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा 95 साली शिवसेना भाजप सरकार आलं तेव्हा हम्म. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्याबद्दलचा निर्णायक असा एक पुश हा शरद पवारांनी दिला होता बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन, जेव्हा सुधीर जोशी आणि ओके. छगन भुजबळ असे 2 आणि कंटेंडर होते तेव्हा. म्हणजे हम्म. कुठलंही पक्षाचं सरकार काही असेल तरी त्याच्यातला जो मुख्य माणूस आहे सत्तेवरचा, त्याच्याशी हो. आधीपासूनच आपण व्यवस्थित चांगले संबंध ठेवून आपले जे काही हितसंबंध पक्षाचे किंवा बरोबर. फॅमिलीचे किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे आहेत ते सांभाळणं हे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यातला हा हम्म. लेटेस्ट भाग आहे असं मला आता वाटतंय. त्याच्यामुळे ट्विस्ट एकदम ओके. आल्यासारखं, नॅशनल एकदम हे झालंय. पुढच्या गोष्टी आता पुढे बोलू आपण. बर. प्रशांत. आता काल जर आपण बघितलं तर काल जंतर मंतरवरती हे चित्र होतं. अभिजित तिपकीला भेटायला शरद पवार तिथे गेलेले होते आणि कट टू आज 24 तासानंतर ते आपल्याला पुन्हा मोदींच्या सोबत दिसतात. डिलिमिटेशन विधेयकावरती जसं तुम्ही सांगितलं की एक संभ्रमाची भूमिका दिसते आणि सुप्रिया सुळेंनी जरी पत्रकार परिषद घेतलेली असली तरी अजूनही त्याच्यातनं नेमकं कळत नाहीये की काय राष्ट्रवादी करणारे. कदाचित बिल समोर आल्यानंतर आपल्याला कळेल ते. पण अशा पद्धतीच्या वर्तनामुळं पुन्हा पुन्हा शरद पवारांच्या भूमिकांवरती जे प्रश्नचिन्ह लागतं ते त्याचा विचार ते त्यांच्या राजकारणासाठी करत नाहीत का? म्हणजे आपली जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटीचा हा विषय जो आहे तो इतका येतोय. ज्यावेळी सरकारच्या वागणुकीबद्दल एवढी चर्चा होतीये, पोलिसांनी जे अत्याचार केले जंतर मंतरवरती, त्यावेळी सरकार अडचणीत असतानाची भेट ही मोदींना जास्त फायद्याची आहे हे दिसत नाही का याच्यात? मला असं वाटतं की ते सध्याची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती असं मी म्हणेन, सध्या आजच्या भेटीमध्ये आत्ताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती याकडे बघून सगळ्या गोष्टी करत आहेत. त्यांना हे माहिती आहे की पुढच्या 3 वर्षात महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या की शरद पवारांचा केंद्रबिंदू किंवा लक्ष हे केवळ महाराष्ट्रापुरतं आहे. त्यांना काही बाकीच्या ठिकाणचं, उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत पुढच्या वर्षी किंवा आणि कुठे आहेत वगैरे, त्यांना काही त्याचं देणं घेणं नाहीये. महाराष्ट्रात पुढची 3 वर्ष कुठली निवडणूक नाही हे आपण अनेकदा बोलत आलोय. सत्य आहे ते. मे 2029 मध्ये कदाचित लोकसभा निवडणुका होतील. तोपर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नाहीत, लोकसभा निवडणुका नाहीत, फारशा पोटनिवडणुका नाहीत, नगरपालिका, महापालिका कुठल्याच निवडणुका नाहीत. त्यामुळे आता आपण जे काय करतोय आणि त्याच्यामुळे इमेजचा काय डॅमेज होईल किंवा काय होईल वगैरे, त्याचा काय फार तर किती डॅमेज होईल किंवा काय त्याच्यातनं राजकीय नुकसान होईल हे कॅल्क्युलेट करण्या इतके शार्प शरद पवार आहेत हे आपल्याला माहिती आहे.
त्यामुळे बरोबर. त्यांना दिसतंय की हा ठीक आहे, थोडीशी चर्चा होईल, अमुक होईल वगैरे, पण ठीक आहे, आपण काही खुलासा देऊ शकतो. हं. असंख्य वेळा भेटी ज्या नेत्यांच्या होतात त्याच्यामध्ये शेतीच्या प्रश्नावर चर्चा झाली असं सांगण्यात येतं आणि लायटर नोटवर प्रशांत मी हे म्हणू शकतो की जितक्या वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली असं सांगण्यात येतं त्याच्या 1 दशांश जरी खरोखर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली तरी अर्धे प्रश्न शेतकऱ्यांचे सुटतील. म्हणजे एकदा तर पृथ्वीराज चव्हाण खरं यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी सह्याद्री गेस्ट हाऊसला बाहेर थांबलो असताना, आम्ही 4-5 लोक होतो थांबलो असताना, राज ठाकरे आतनं बाहेर आले आणि ते पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून बाहेर पडत होते 2012 साली. तर त्या राज ठाकरे मिळाले म्हणून आम्ही त्यांच्या समोर कॅमेरा धरला आणि विचारलं की काय आहे, तर ते म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांविषयी मी भेटलो पृथ्वीराज हं, चव्हाण यांना. तर हं. त्यामुळे राज ठाकरे सुद्धा सांगू शकतात की मी शेतीच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याला काही म्हणजे लाइटर नोटवर म्हणजे आय होप ही टेक्स इट आणि इफ ही वॉच प्रत्येक इट वेळी राईटली टेक्स इट लाईटली. नाही, नाही. पण तुम्ही जे सांगताय ती गोष्ट अत्यंत हां. बरोबर आहे. कारण मला आठवतंय, महाविकास आघाडी सरकारचं जेव्हा फॉर्मेशन चालू होतं, सगळी हं. समीकरणं म्हणजे अजून सरकार बनलेलं नव्हतं. त्यावेळी अचानक संसदेमध्ये शरद पवार आणि मोदींची भेट झालेली होती आणि त्यावेळी असंच एक लांबलचक लेटर, की महाराष्ट्रातल्या पुरामध्ये शेतकऱ्यांना कशी मदत झाली पाहिजे, यासाठी आपण भेटलो, असं त्यावेळी सांगितलं गेलेलं होतं. मी तेव्हा दिल्लीत पण होतो. पण नंतर पब्लिक लाईफमध्ये याच नेत्यांची विधानं येतात आणि ते सांगतात, की आमची त्यावेळी संसदेमध्ये ती चर्चा झाली होती आणि तेव्हा ती ऑफर दिली गेलेली होती. म्हणजे सत्य जे आहे ते काही काळानंतर हळू-हळू उघड होतं. पण हो. आत्ता आपल्याला असं सांगितलं जातं, की ही चर्चा शेतीच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर आहे. हो, तर आता तुमचा आत्ताचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे की विश्वासार्हता, विश्वास वगैरे, हं, वगैरे, त्याच्यावर मी येतो, की विश्वासार्हता डॅमेज होत नाही का आणि त्याच्याबद्दल काय वगैरे. तर हे बघा, माहितीचा भाग म्हणून परत एकदा माहितीकडे जाऊ, न्यूजकडे जाऊ. तो असा आहे, हं. की आता बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्रातल्या हे अमित शहा कंट्रोल करतात. म्हणजे हो. प्राईम मिनिस्टरचं त्याच्यावर हे असतं, पण सुपरविजन असतं, पण महाराष्ट्र पॉलिटिक्स इज बीइंग कंट्रोल्ड बाय अमित शहा. देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. तर काय झालंय, हं, अमित शहा यांनी क्लिअरली भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगितलंय, की त्यांचा म्हणजे अमित शहा यांचा शरद पवार यांच्यावर आता अजिबात विश्वास उरलेला नाही. आणि शरद पवार जर दिल्लीत म्हणाले, की हे मी तुम्हाला अगदी रिलायबल सोर्सेस मधनं सांगतोय. हं. शरद पवार जर म्हणाले, की माझा एनसीपी मी तुमच्यामध्ये मर्ज करू इच्छितो किंवा तुमच्याबरोबर येतो वगैरे, तर आपण काही त्याला फार हे महत्व द्यायला नको वगैरे आणि ते त्यांना आपण सांगू, की तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये मर्ज किंवा मग आपण काय ते बघू. तर तसं ते त्यांनी केलंय आणि त्यांनी ते जाहीर पण केलंय. बेसिक गोष्ट अशी, की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक असेसमेंट दिली आहे त्यांच्या अलीकडच्या दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहा यांना आणि मोदी यांना सुद्धा, की शरद पवारांचे 8 खासदार आणि आमदार हे जर आपल्या बरोबर आले तर त्याच्यातून नेमका आपल्याला काय गेन होतोय. तर त्यांचं असेसमेंट असं की काय फार गेन होत नाही. त्याच्यामुळे हं. पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्रात एक असं चित्र बघताय कदाचित 40 वर्षात 50 वर्षात, की आणि हा महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगतोय, की हं. शरद पवार यांचा पाठिंबा घेऊन फारसा काही फरक पडत नाही असं महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाटू लागलं आहे. कॅन यू हं. इमॅजिन दिस? दिस इज अ वॉटरशेड पॉइंट. म्हणजे हा फार महत्वाचा हे झालेला आहे बदल, की हं. शरद पवार म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं एका वाक्यात, तर मी आतापर्यंत म्हणत आलो आहे माझ्या लेखनात किंवा अन्य गोष्टीत, की शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले 55 आमदार. हो. तर दॅट इज व्हॉट इट हॅज बीन, राईट? म्हणजे इट बॉइल्स डाऊन टू दॅट, की शरद पवार म्हणजे काय, महाराष्ट्रातले 55 आमदार. मग खासदार हं. किती आहेत वगैरे हा पुढचा विषय, तो ठीक आहे. बरोबर. 55 आमदारांचा आपला बेस हे शरद पवारांनी कायम त्यांचं हे ठेवलंय. त्याच्या बेसिसवर त्यांचं सगळं करिअर झालंय. पश्चिम हं. महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, उत्तर महाराष्ट्रातले, नाशिक, जळगाव सगळं मिळून. आज परिस्थिती अशी आहे, की ते खासदारांची संख्या 50-55च आहे. 50 वगैरे अशीच आहे. हं. पण त्यातले 41 हे अजित पवारांबरोबर आणि भाजपला ऑलरेडी अलाईन झाले आहेत ना. हो. त्यामुळे त्यांचा बेस म्हणजे एनसीपी या नावाने मिळणारा महाराष्ट्रातला बेस प्रशांत तेवढाच आहे. 51 असा आहे हं. आता तो. हं. फक्त तो यांच्याकडे 41 आणि त्यांच्याकडे 10 असा असल्यामुळे भाजपला गरज उरली नाही असं झालंय, की बरोबर. यांनी आपल्याकडे बरोबर येऊन काय आपल्याला गेन होतोय, काही गरज आहे. आत्ता काय गेन आहे, आत्ता काय गरज आहे, ती फक्त विधेयकापुरता आहे. त्या हो. माझा असा अंदाज आहे, निव्वळ अंदाज देतोय मी, कदाचित आय मे बी टोटली रॉंग, की आज चर्चा झाली असेल ती विधेयकाचं काय करायचं, कसं ते मंजूर करून द्यायचं ही असेल. ओके. अर्जुनाचा डोळा जसा पूर्ण त्या माशाच्या डोळ्यावर अर्जुनाचा नेम हो. असतो म्हणतात, हं. तसं भाजपचं सगळं म्हणजे अंग त्यांचं किंवा सगळं सध्या ते हं. डिलिमिटेशन बिल करून देणं याच्यावर आहे. बरोबर. हं. एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू दॅट राईट नाव. त्यांना काही हं. करून ते करायचं आहे.
त्यामुळे त्याच्यासाठी ज्या भेटी घ्याव्या लागतील त्या भेटी, जे कन्व्हिन्स करायला लागेल ते सगळं सध्या सुरू आहे. त्यामुळे ही ओके. भेट सुद्धा 80% 70% चर्चा त्याबद्दलच झाली असेल याची मला खात्री आहे. कमिंग टू ओके. महाराष्ट्र आणि ओव्हरऑल शरद पवारांचं टॅक्टिक्स किंवा त्यांचं हे, याच्यामुळे आज माझा जो लेख फ्री प्रेस जर्नलमध्ये संपादकीय पानावर छापून आलाय त्यात मी असं लिहिलंय की हा डॅमेज महाविकास आघाडीला फार मोठा आहे. तो लेख हम्म. लिहिला तेव्हा ही पवारांची भेट झाली नव्हती, पण तुम्ही अशा अर्थाने लिहिला की उद्धव ठाकरे हे हार्डकोर हिंदुत्वाकडे परतत आहेत. म्हणजे तुम्हाला एक ओके. महाराष्ट्रातलं चित्र द्यायचं म्हणून आपण ते बोलू, ते सुद्धा हम्म. महत्वाचं आहे की क्लिअर आहे की त्यांनी रामरक्षा आंदोलन हे ते मंदिरांमध्ये सगळं जाणं, रामाचा मुद्दा वगैरे असं उतरवलंय, असं सुरू केलंय. म्हणजे त्यांना कळलंय की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता उतरलं पाहिजे. कारण तो गेल्या वेळेचा जो डॅमेज झाला की हे हिंदुत्वापासून दूर चाललेत आणि हे वोट जिहाद वगैरे हे जे सगळं झालं, बरोबर. त्याच्यामुळे जो फटका बसला त्याच्यातून त्यांना बाहेर यायचं. दुसऱ्या बाजूला काँग्रेस ही काही सेक्युलर त्यांचं हे सोडणार नाही, क्लिअर आहे की दे वॉन्ट टू बी ऑन दॅट पाथ ऑफ अल्पसंख्याक मतं, इतर सगळं वगैरे वगैरे. आता हम्म. शरद पवार जर इकडे अलाईन होत असतील तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी संपल्यात जमा आहे. म्हणजे एका बाजूला उद्धव आणि काँग्रेस हे दोन पोल्सवर दिसत आहेत आपल्याला वैचारिक दृष्ट्या, आयडिओलॉजी म्हणून, आणि हम्म. दुसऱ्या बाजूला शरद पवार हे तर जाऊन मोदी यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं किंवा मोदी यांनी ते शेअर करणं वगैरे अशा लेवलला गेलेले. त्यामुळे वायडर पिक्चर रिलेटेड टू महाराष्ट्र स्टेट इन दिस पिक्चर दॅट यू आर शोईंग राईट नाव, हे असं आहे की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आता म्हणजे गळ्यापर्यंत पाणी येऊन आता बुडते की काय, खरंय. हम्म. असं मला याच्यातनं दिसतंय. हे आपल्याला म्हणता येईल प्रशांत. बरोबर. म्हणजे तिकडे राष्ट्रीय पातळीवरती इंडिया ब्लॉक सुद्धा आता अस्तित्वात आहे की नाही असं चित्र दिसतंय. कारण काल आपण बघितलं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं तर थेट लगेचच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे त्याच्याबद्दल विधानं करायला सुरुवात केली की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन म्हणजे दुर्लक्षित व्हावं यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि मग भाजप आणि काँग्रेस कसे एक आहेत याच्याबद्दलची सुद्धा विधानं झाली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधकांमधली ही जी फूट आहे ती अशा पद्धतीनं वाढत जाईल हे एकंदरीत या सगळ्या याच्यातनं दिसतंय. सर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. मला वाटतं ज्या टायमिंगला ही चर्चा झाली त्या टायमिंगचं महत्व असल्यामुळं या सगळ्याबद्दल एका सखोल विश्लेषणाची गरज होती. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. तुर्तास इथे थांबूयात. प्रेक्षकांसाठी तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल या भेटीबद्दल काही म्हणायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.